नमस्कार. आपण बोरवाडी नाही, हां, बरोबर. अवसरीच्या बाजूची बोरवाडी, तिकडे जरा दाखवा हायवे. हा पुणे नाशिक हायवे. आता मगाशी आपण गेलो होतो त्या पीरसाहेब डेअरीपाशी, आणि पीरसाहेब डेअरीच्याच मालकाची ही इथं मिल्क पॉईंट आहे. प्लांट आहे खूप मोठा, बहुतेक पावडर प्लांट आहे. काय नाव आहे याचं? याच आ माहिती घ्यायची आम्हाला. हे कोणाचं आहे प्लांट? शेट लोक येतील तेव्हा घ्या ना त्यांची. आता मला काय, मी अशी सिक्युरिटी, मी चालू आहे का काम हे? पावडर प्लॅन्टचं काम चालू आहे अजून. इथं काय होतं मग नक्की? सिक्युरिटी मी फक्त पावडर प्लॅन्टचंच काम चालू आहे, बाकी काय प्रोडक्शन नाही. शिंदेंचंच आहे ना हे? त्या कोण शिंदे? शेठचं नाव काय? शेटचं नाव आता तुम्हाला माहित नाही. नाही माहिती. तुम्ही विचारा आता कोणाला पण. आता मी काय आता डिटेल देऊ शकत नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. तू काय असेल तर सांगा तुम्ही. ठीक आहे, काय ठीक. वातावरण कसं आहे ते आम्हाला माहित नाही. कोणी पण येऊन काही पण करेल. नाही नाही, काय हरकत नाही. काहीतरी नाव सांगितलं ना मग असे ते. तर पीरसाहेब जे डेअरी आहेत ना, म्हणजे मला काय सांगायचं की मी त्या दिवशी असंच पीर साई का पीर साहेब म्हणून माझी जबलिंग झाली, आणि मी इकडं आलो तर ते मग अशी जी लोकं होती ना, तीच या ठिकाणी होती ठार गाडी. आणि इथं गौजन्या झूम करा, तिथं डेअरी फार्म्स अँड ॲग्रो LLP म्हणून प्रोजेक्ट आहे. आणि किती मोठा प्रोजेक्ट आहे तुम्ही इकडं हे पाहू शकता इथं. आणि मिल्क पावडर प्रोसेसिंग आहे. आणि आपण जी बातमी केली आहे मगाशी, तर तो त्यांचाच हा प्लांट आहे असं मला वाटतं आहे. तर काय आहे नक्की करतात काय? A2चं दूध A1 दाखवायचं बोगस. तिकडं पलीकडं ती याची डेअरी आहे, पीरसाई डेअरी आहे. अहो इतकं 10,000 लिटर कलेक्शन करायचं इकडून तिकडून, आणि दूध पाठवायचं 15,000 लिटर. हे खूपच म्हणजे भयंकर असं हे विषय झालेले आहे. आणि 2-2 वर्षामध्ये यांनी कोट्यवधी रुपयांच्या ह्या लोकांनी प्रॉपर्ट्या कमवलेल्या आहेत. इंडेवर गाडी काय काय काय, एवढे मोठे प्लॅन्ट काय कोट्यवधी रुपयाचे. आणि इथंच एवढं दुधाचा महापूर कसं काय आला? ह्या अवसरी किंवा मंचर भागामध्ये अशा कोणत्या कामधेनू आहेत की ज्यांचं दूध पिळलं का ते स्टार्टच होतात, ते बंदच होत नाही? अशा कोणत्या कामधेनू आहेत का? असा खरं तर प्रश्न या परिसरामध्ये फिरल्यावर लक्षात येईल. मला काय म्हणायचं आहे की तर बाजूलाच गोवर्धन डेअरी आहे. त्या गोवर्धन डेअरीमध्येच तो राजू तांबडे वाटतं काम करत होता. मला तर कळलं तिथूनच काय विद्या शिकायची शिकला, आणि स्वतःची 3 वर्षापूर्वी डेअरी टाकली. 2 एकर स्वतःची जमीन आहे, गरीब होता. आता कुठं म्हणलं पेटला जमिनी घेतल्या, काय काय घेतलं, हायफाय घेतलं. इकडं सुद्धा तसंच आहे. आणि इतकं लोकांना शिवाय न्यूज हां. परमिशन आहे का तुम्हाला? रस्त्यावर आम्ही ना परमिशनची काही गरज नाही. रस्त्यावर आम्ही तुमच्या फ्लॅटमध्ये नाही. तसं नाही बोल, मी चौकशी करतोय. मी काय तुम्हाला अडवत नाही नाही, काय तुम्ही बोला ना. मी मला विचारायचं आहे कशा संदर्भात घेता मग. नाही, आम्हाला बातमी करायची. हां, ठीक. तर अशा पद्धतीचं जर सगळं जर गोड बंगाला असेल तर हे नाही. आणि लोक म्हणतात की आपल्याला देशी जनावरं आहेत किती, आणि हे इतक्या पद्धतीचं फसवणुकीचं प्रमाण चाललेलं आहे. हे लाखो लिटर देशीच्या नावाखाली ते दूध जातं कुठं? हे पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जातं. आणि मला तर कळले पतंजलींच्या त्या आउटलेटला हे दूध जातं. आता लोकांना काय माहिती हे दूध कसलं आहे? हे खरंच याचं आहे का? गिर गायांचं आहे का काय? हे सगळे जर्सी गायांचं आहे, मग ते बी ओरिजिनल आहे का? पलीकडच्या याच्यामध्ये 1000 लिटर दूध घ्यायचं आणि 15,000 बनवून पाठवायचं. खूप मोठा इथं गैरव्यवहार आहे. आणि हा काही छोटा विषय नाही आहे. आणि तपास काय SITचा काही नीट चालला आहे असं मला तरी वाटत नाही आहे. कारण की मीच तपास अधिकारी झालो आहे. मला जरा परमिशन दिली ना याची किंवा त्या पथकामध्ये, माझी विनंती आहे का मला त्या पथकामध्ये घ्या एकदा, SITच्या मध्ये एक नाममात्र सदस्य किंवा काय सल्लागार म्हणून. बघा हे कसं एक बाहेर येतात. हे कसे बोके बाहेर येतील ना ते कळलं. आता मलाच हे दुर्दैवाने म्हणायची वेळ आलेली आहे. इतका मोठा स्कॅम चालू आहे या परिसरामध्ये, आणि कोण बोलायलाच मोकळं नाही. कोट्यवधी रुपयाचे इमले काय काय काय, अरे काय आहे? लोकांनी काबड कष्ट करायचं, गायचं दूध विकायचं, यांनी डुप्लिकेट बनवून पैसे कमवायचे. आणि पॅकेजवर एक नाव, डेअरीवर वेगळं नाव, त्याच्यामध्ये बी वाद घालत बसताय. ठीक आहे, सगळं काही जे आहे ते आहे. मी माझा जीव धोक्यामध्ये घालून काम करतोय, आणि मी काम करणार. माझ्या जीवाला काही जर बरं वाईट झालं,
कुणी माझ्यावर हल्ला केला तर हे सगळं प्रशासन राहील, कारण की मेलो तर मेलो, परंतु ह्याच्यामध्ये मुळाशी घाल, कारण की हा थेट आपल्या लहान मुलांना दूध जाते लोकांच्या निगडीत विषय, हा काय राजकारणाचा विषय नाही का 2 नंबर पैसे कमवले, खाले पिले, ह्याला घोडे बाजार केला असा विषय नाही आहे, भ्रष्टाचाराचा विषय नाही, ते वैयक्तिक लेवलचे, परंतु हे थेट तुमच्या जीवनाशी खेळणारा हा विषय. तर याच्यामध्ये मी तर काम करत राहणार, मी जाणार. मला तर असं वाटतं आहे का मला पोलिसांनी एखादा पोलीस द्यावा माझ्या त्याच्यासाठी, कारण की उद्या यांची काही गॅरंटी नाही आहे. मला अनेक लोक म्हणतात का एवढे मोठे लोक आहेत इकडं, एवढे म्हणजे आपले यूट्यूबचे सोडून द्या, मोठे पत्रकार आहे ते गप्प बसतात, तुला काय एवढं हे आले ना, कारण की लोक माझ्याकडे अपेक्षेने बघतात. त्यामुळं सरकारला विनंती आहे की याच्यामध्ये नीट पारदर्शकपणे SITचा तपास व्हावा आणि जे कोण छुपे लोक आहेत यांच्यावर पहिली कारवाई करावी. यांचे पैसे एवढे येतात कुठून, यांचे दूध आलं कुठून, यांचे एंटर तपासा ना. आणि हे जे बाकीचे हे जे गिरगायवाले आहेत यांची जरा चौकशी करा. यांचे तिकडं यांच्या गुजरातला वगैरे काय प्रॉपर्टी आहे त्यांची देखील चौकशी करा. पहा आता काय हे असं आहे ते आहे. चला, शिवाय न्यूज मंचर.